माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 3 माथाडी महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या विधेयकावर बोलण्याला आपण संधी दिल्याबद्दल आपला आभारी आहे। अध्यक्ष महोदय, हे माथाडी बिल गरीब कामगारांकरता या एकट्या महाराष्ट्रात आहे आणि ज्या वेळेला हे बिल आणलं होतं त्यावेळेला जे उद्देश होते ते त्या गरीब कामगाराचं भलं झालं पाहिजे, त्याला काम मिळालं पाहिजे आणि जे मोठमोठे इंडस्ट्रीज त्या गरीब कामगारांची पिळवणूक करायचे त्याला त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून एक बिल आणलं होतं। पण आजची स्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय, मी नागपूरवरून येतो, नागपूरला रेल्वेने बोला नागपूरला रेल्वेने जे काही माल वाहतूक होते त्या माल वाहतुकीमध्ये समजा एक रॅक लोखंडाची रॅक आली तर प्रति टन 400 ते 425 रुपये पट्टी कापायचं भाडं घेतलं जातं। पट्टी कापायचं भाडं एका रॅकमध्ये किती टन माल असतो अध्यक्ष महोदय? 2700 ते 3500 टन आणि त्याचं भाडं होतं 14 लाख रुपये। आणि तो जो मालक किंवा जो माणूस हे सगळं उतरवतो तो 8 लेबरनी 15 ते 20 हजार रुपये देतो, 8 तासात उतरवतो। हे 14 लाख रुपये लागत असल्यामुळे नागपुरात येणारा व्यवसाय आदिलाबाद असेल, रायपूर असेल, छिंदवाडा असेल किंवा जबलपूर असेल इथे शिफ्ट झाला आणि नागपुरातल्या त्या गरीब माथाडी कामगारांचं मरण झालं। माननीय अध्यक्ष महोदय, रेल्वे स्टेशनवरची माल वाहतूक ही महाराष्ट्रातनं कुठे सिल्वासा असेल, कुठे सुरत असेल इथे शिफ्ट होते आहे आणि हे जे बोगस माथाडी आहेत, जे बोगस माथाडी या गरीब माथाड्यांच्या भरोशावर आज बंगल्यांमध्ये 2-2, 3-3 कोटींच्या गाड्यांमध्ये फिरतात। याच्यावर या बिलाच्या माध्यमातून अंकुश आणला पाहिजे आणि तो अंकुश आणल्यानंतर ते तपासणी करता एक मोठं माध्यम तयार केलं पाहिजे। मध्ये माननीय राम कदम साहेब इथे बोलत होते की या माथाडी बोर्डात काही निर्णय झाला तर मंत्री महोदय या कामगार खात्याचे असतील किंवा अधिकारी असतील त्यांना सुद्धा अधिकार नाही, डायरेक्ट हायकोर्टात जावं लागतं। त्यामुळे यात अशा काही गोष्टी करण्याची गरज आहे की त्या माथाडी बोर्डाच्या निर्णयावर किमान सुनावणी, किमान त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन असेल काय असेल तो अधिकार या कामगार खात्याकडे असला पाहिजे। माननीय अध्यक्ष महोदय, एक उदाहरण सांगून मी 5-7 मिनिटात बसणार आहे। एक दिनेश दाभाडे नावाचे अधिकारी आहेत, दिनेश दाभाडे, सहाय्यक उपसंचालक कामगार। हा माणूस माल वाहतूक कामगार मंडळ 2018 ते 2021 इथे काम केलं। हा गृहस्थ कपडा बाजार व दुकाने मंडळ मुंबई 2018 ते 2021 यांनी याच्याकडे काम केलं। मुंबई लोखंड व पोलद कामगार मंडळ मुंबई 2023 ते सध्या 2025 पर्यंत। द रेल्वे गुड्स अँड क्लिअरिंग माथाडी मंडळ मुंबई 2021 ला यांनी काम केलं। धातू व कागद बाजार मंडळ मुंबई 2023 जून ते 2024 ऑगस्ट पर्यंत या महाभागाने काम केलं। हा महाभाग काय करतो माननीय अध्यक्ष महोदय? बेकायदेशीर प्रमाणे जे बोगस माथाडी आहेत त्या टोळ्यांना मान्यता देणे, त्या रजिस्टरमध्ये खोडताळ करणे, पोलीस संरक्षण पत्र कंपनीची मागणी नसताना थेट पोलीस संरक्षण पत्र देण्याची कारवाई दिनेश दाभाडे करतात। शासकीय नोंदणीमधील खोडताळ करतात, मंडळांच्या कर्मचाऱ्यांवर बळजबरी करतात, सराईत गुन्हेगारांना या माथाडी टोळ्यांमध्ये किंवा या कंपन्यांमध्ये सराईत गुन्हेगारांना आणून त्यांच्या माध्यमातून दादागिरी करतात। माननीय अध्यक्ष महोदय, कामगारांच्या लेव्हीवर चालणाऱ्या माथाडी मंडळाच्या माहितीचा अधिकार लागत नाही अशी खोटी माहिती परस्परपणे पसरविणे, खोटे दाखले देऊन माहिती अधिकारात देणारी माहिती देणे बंद करणे, विशिष्ट दरपत्रक। माननीय अध्यक्ष महोदय, जे बोगस माथाडी आहेत त्यांच्या संबंधित टोळ्यांना मंडळाचे अधिकृत रुजसर दरपत्रक असताना वेळोवेळी त्यांच्या मागणीनुसार सर्व नियम धाब्यावर बसवून नवीन दरपत्रक तयार करणे। माननीय अध्यक्ष महोदय,
हे धंदे सगळे चालले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो माननीय अध्यक्ष महोदय, कुठे या माथाडी बोर्डात किंवा ज्या बोगस टोळ्या आहेत त्याच्यावर म्हणजे मी काय काय गुन्हे आहेत त्यांच्यावर ते एक वाचून दाखवतो. गुन्हा नोंद क्रमांक 75/217 कलम 336 143 145 149 223 अशा प्रकारचे अनेक गुन्हे या महाभागांवर असलेले अनेक टोळ्यांमध्ये बोगस माथाडी आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, हे माथाडी गरीब लोकांकरता आपण हे सुरू केलं होतं. म्हणजे तुम्हाला सांगायला अडचण नाही, या माथाडी बोगस माथाड्यांचो एकूण किती कोटींची मालक एक दत्ता नावाचा बोगस माथाडी आहे. या मुंबई शहरात 11 मालमत्ता या माथाड्यांकडे, 11, त्याची किंमत कितीतरी कोटी आहे. आणि या बोगस माथाड्याकडे 10 गाड्या ज्याची किंमत किमान 15-20 कोटी आहे. माननीय 15-20 कोटी 10 गाड्यांची किंमत. माननीय अध्यक्ष महोदय, हे बोगस माथाडी आणून गरीब मजुरांचा, गरीब मजूर बांधवांचा, त्या माथाड्यांचा रोजगार खाणं सुरू आहे आणि स्वतःच्या घरी मलिदा करणं सुरू आहे. माझी या बिलाच्या माध्यमातनं दत्ता दाभाडे दिनेश दाभाडे या सहाय्यक कामगार आयुक्ताची आपण SIT लावून चौकशी करणार आहात का? सस्पेंड करा म्हणणार नाही मी, पण सक्तीच्या रजेवर पाठवून याची SIT माध्यमातून माननीय मंत्री महोदय फुंडकर साहेब बसलेत, या सगळ्या बोगस माथाड्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व सहाय्यक कामगारचे, सर्व म्हणजे हे दिनेश दाभाडे जे कामगार आयुक्त आहेत, सहाय्यक कामगार आयुक्त, यांच्यावर SIT लावून आपण चौकशी करणार आहात का? SITची चौकशी संपतपर्यंत यांना आपण सक्तीच्या रजेवर पाठवणार आहात का? आणि योग्य माथाड्यांना, गरीब माथाड्यांना ज्यांचे रोजगार, ज्यांचं पोटपाणी रोज हातावर कमवणे, रोज खाणे याच्यावर आहे, त्या या कायद्यात अनेक सुधारणा करून त्यांना न्याय देणार आहात का? असे माझे प्रश्न आहेत. धन्यवाद अध्यक्ष. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.